मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे जलनायक आमदार जयकुमार भाऊ यांना खरं तर मान खटावमधील जनतेने यावेळेस बिनविरोध निवडून द्यावं अशी परिस्थिती आहे. कारण भाऊंच्या 15 वर्षाच्या कालावधीत ज्यांनी जो शब्द दिला तो आज तागायत त्यांनी कोणताही शब्द खोटा ठरवला नाही. गिरकसाल योजनेचं ज्यावेळी जलपूजन झालं त्यावेळी भाऊनी सांगितलं होतं, ज्यावेळी जे काठापुरतं पाणी नेर धरणात येऊन आंधळी धरणात येईल त्यावेळीच मी फेटा बांधील. आणि तो फेटा बांधला. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते विधान ग्रामसभेत त्याची चांदीचा फेटा देऊन गौरव केला. इतकं भाव या शब्दाला पक्का असणार आहे. दुसरी गोष्ट, भाऊंनी या मान तालुक्यात रस्त्याचं इतकं समृद्ध जाळं तयार केलेलं आहे. ते असणाऱ्या लोकांनी अगदी पुण्या मुंबईचं सुद्धा टच होतो इतकं पूल रस्ते वगैरे केलेलं आहे. तसेच भाऊंच्या कारकिर्दीत आजारी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्य निधी किंवा इतर निधीतून भरपूर प्रमाणात निधी मिळत असून सर्वसामान्य गोरगरिबांची कामं मोठ्या प्रमाणात होत आहेत. तसेच MSEBचं म्हणजे विद्युत महामंडळाकडनं लागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी DP असतील किंवा काय असतील, पूर्वी भाऊंच्या कालावधी अगोदर आम्हाला DPसाठी 20-25 हजार रुपये भरावे लागत होते. पण आता एक सकाळी फोन केला तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत जळाला DP MSEB बसवून चालू करून देतं. इतके भाऊंच्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांनी सुविधा लाभलेल्या आहेत. MSEBची लाईटची पूर्णपणे आमची समस्या संपलेली आहे. तसेच पोल लागू द्या, DP लागू द्या, मोठ्या प्रमाणात आम्हाला मान तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळत आहे. तसेच या भाऊंच्यामुळं शिक्षण असू द्या किंवा इतर कुठल्या गोष्टी असू द्या, वैद्यकीय सहाय्य मदत निधी लागू द्या, तो बी मोठ्या प्रमाणात या मार्गातून उपलब्ध होत आहे. त्यामुळं मान तालुक्यात आता भाऊंच्या समोर उभं राहणं ही केवळ त्यांना विरोध करणं एवढीच भूमिका आहे. त्यांनी निवडून यावं या भूमिकेने कोणी उभं राहू शकत नाही. फक्त राजकीय विरोध करायचा एवढ्याच भूमिकेतून ते उभे राहतात. त्यांचं कुठलंही समाज उपयोगी किंवा जनता उपयोगी किंवा विकासाभिमुख असं एकही काम केलेलं नसल्यामुळं भाऊंच्या पुढे कुणी उभं राहणार सुद्धा 100 वेळा ह्यावेळी विचार करावा.